नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिताची भरती प्रक्रिया सुरू आहे सध्या. तर त्याच्यामध्ये काल जे मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुलांचं ग्राउंडचं वेळापत्रक आलेलं आहे ठाणे विभागाकडून. ओके, या ठाणे विभागाकरता जर तुम्ही पाहिलं, आता मी हे वेबसाईटवरती आहे, लाईव्ह आहे तुमच्यासमोर. तर ठाण्याची तुम्हाला दाखवेल. ही फक्त मुलांची यादी आलेली आहे. तर मुलांच्या यादीमध्ये बघाल तुम्ही, तर हे जे आहे आता ग्राउंड ते तुम्हाला माहिती आहे की शहापूरच्या इथे होणार आहे. शहापूरच्या इथं जिथे की समृद्धी एक्सप्रेस हायवेवरती होणारा जो पट्टा यूजमध्ये नाही आहे सध्या, तिथे काय करणार की होणार आहे हे. तर आता इथं जे होणार आहे, तर इथं जर बघाल तुम्ही, तर टोटल जर पाहिलं तर मुलं आहेत 24,781 मुलं, एवढी पात्र विद्यार्थी आहेत. ओके. तर याची इथं ही लिस्ट दिलेली आहे. ओके. इथं तुम्ही बघू शकता. ही यादी आहे. तर 116 मार्कापासून जर पाहिलं, तर 54 मार्कापर्यंत आहेत ते विद्यार्थी. 54 मार्कापर्यंत ही यादी आहे. इथे बघू शकता 54 आहेत आणि त्याच्यानंतरनं परत इथं काही रँडमली विद्यार्थी टाकले 94 वाला, 78 वाला, 70 वाला आणि 60 वाला हे टाकलेले आहेत. ओके. तर 54 पर्यंत म्हणजे ऑलमोस्ट सगळे विद्यार्थी आहेत. तर इथं जर पाहिलं तुम्ही, तर हे आहेत 24,781 विद्यार्थी. आता तुम्ही जर बघितलं, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पाहिलं तुम्ही, तर बघा की मुलीच्या टोटल किती होते 80,207 विद्यार्थी होते सगळे मिळून. त्याच्यापैकी महिला होत्या 15,438 महिला होत्या आणि जे होते बाकीचे सगळे ते काय होते की मुलं होती, पुरुष विद्यार्थी होते. तर ही जी संख्या जर पाहिली तुम्ही, आता इथं जर तुम्ही आकडा पाहिला, सगळ्यात शेवटचा आकडा दाखवतो तुम्हाला मी. तो आहे 80,207 एवढा आकडा आहे. मी मगाशी 70,000 म्हणलो असेल बहुतेक. तर 80,207 असेल. तर 80,207 वजा आपण जर केले 15,000 मुलीची संख्या आपण हे करून तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला कळेल की किती विद्यार्थी अपात्र झाले. 15,438. मी ते मायनस करून तुम्हाला सांगतो की किती एक्झॅक्टली होत आहेत. जर तुम्ही पाहिलं, तर बघा इथे हे विद्यार्थी आता 64,769 एवढे विद्यार्थी काय आहेत की यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यामध्ये किती गेले, सपोज वरचे मी काय केलं की 4,000 सोडले. 60,000 विद्यार्थी सपोज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले आहेत. ओके, 60,000 गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, तर विद्यार्थी किती झालेले आहेत बघा, ते झालेले आहेत की 24,781. आता काय केलं की सपोज इथं जो आकडा आहे, हा 64,000च बघा, मी 60,000च पकडले. ओके, 60,000 केले. आता मी काय केले बाकीचे सोडले. 60,000च केले विद्यार्थी. वजा जर पाहिलं तुम्ही आणि याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत हे 24,781. तर जवळ-जवळ 35,207 विद्यार्थी. 35 आणि जे आपण वरती पकडले, तर त्याच्यानंतर जर पकडले वरती 4,000 जे मगाशी सोडले होते, ते जर पकडले तर 35 आणि 39,000 विद्यार्थी. जवळ जो तुम्ही बघाल की आता 64,000 मधून 24,000 ओके, एवढे विद्यार्थी काय केलेत की क्वालिफाईड झाले आहेत आणि बाकी सगळे जे आहेत 35, 39,000, 40,000 ते काय केलं की डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. डिस्क्वालिफाय झालेले आहेत. तर बघा की याच्यामध्ये जर पाहिलं तर मोर दॅन डबल जेवढे विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यापेक्षा डबल विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. आता यासाठी आपण काय करत आहोत की आता एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे यांना डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये ठाणे विभागाकरिता जर पाहिलं तुम्ही, तर मोस्टली आता त्यांनी जर हे एक रिझन देत आहेत, की जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत, ते याच्यातून काढलेले आहेत. ओके. डिप्लोमाचे विद्यार्थी कंप्लीट काय केले, की यांनी काय केले, की काढलेले आहेत. सिलेक्शनसाठी नसतं, असं त्यांनी रिझन दिलेलं आहे हे. नोकरीसाठी असा 10वी क्रायटेरिया नाही असं सांगून ते काय केलं, की हे विद्यार्थी काढलेले आहेत त्यांनी. पहिली गोष्ट. तरी डिप्लोमाचे जर पाहिले तुम्ही, तर तुम्ही जर पकडा, जर 40,000 ऑलमोस्ट विद्यार्थी होत आहेत. ते विद्यार्थी एवढे विद्यार्थी तर डिप्लोमावाले नसतील. तर बाकीचे जे काढलेले आहेत, ते कसे आहेत, ते अजून त्यांनी काय केले, की अजून सांगितलं. आता इथे जर तुम्ही पाहाल, बाकीचे विभाग जर पाहिले, तर काय केले, की यांनी डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेटची यादी काय केली, की इथे लावलेली आहे. तुम्ही पाहाल ना, इथं डिस्क्वालिफाईड. तर इथे यांनी काय केलेत, की याची कारणं दिलेली आहेत, की का डिस्क्वालिफाईड केले. आता चंद्रपूरचे पहा. ओके, चंद्रपूरचं आहे. तर चंद्रपूरमध्ये पाहाल तुम्ही, इथे बघा यांचं डिस्क्वालिफाईडचं कारण दिलेलं आहे इथं. ओके, का डिस्क्वालिफाईड आहे ते असं दिलेलं आहे, डिस्क्वालिफाईड दिलेलं आहे. तर आता यांना एस-सीमधून 98 मार्क होते 120 पैकी आणि यांनी इथं हे डिस्क्वालिफाईड झाले. म्हणजे ॲक्चुअली यांनी काय केलं, की कंप्लीट केलेलं नाही वेळेमध्ये. त्यामुळे हे डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. ओके. ज्यांचं हे डिस्क्वालिफाईड दिलेलं आहे ना, त्यांनी काय केलं, की ते
वेळेमध्ये कंप्लीट केलेली नाही. मुलींना आणि मुलांना जे काही वेळ दिलेला असतो, ओके. आता हे तुम्हाला इथं दिसेल ॲक्चुअली ते वेळ किती आहे तो. रनिंगच्या ह्यात होतं हां. तो जो काही वेळ असतो, तर त्या वेळात त्याने कंप्लीट केलं नाही 30 मिनिटाचा आय थिंक आहे वाटतं 30 मिनिटाच्या पेक्षा कमी करायला लागतो. तर त्या वेळेत जर केलं नाही तर त्यांना डिस्क्वालिफाईड केलेलं आहे. इथं तुम्ही काय करू शकता चंद्रपूरमध्ये तसं केलेलं आहे. त्याच्यानंतर ना बघा, की सपोज मी काय केलं, की दुसरी एखादी यादी पाहिली, पुण्याची यादी पाहिली. तर फिजिकलमध्ये जर सपोज काय असेल, तर त्यांना तिथे अपात्र केलेलं आहे. ओके. इथून डायरेक्ट यांनी ऑप्शन डायरेक्ट भरती प्रक्रियेपर्यंत बाद, बाद, बाद असंच दिलेलं आहे. त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं नाही. पण काही-काही विभागाने जर पाहिलं तुम्ही, तर सपोज यवतमाळात जर पाहिलं, तर आय थिंक त्यांनी डिटेलमध्ये दिलं ओके. विद्यार्थी गैरहजरमधून दिलंय. हां, इथं हां, 30 मिनिटापेक्षा जास्त म्हणून अपात्र केलंय त्यांना. 30 मिनिटापेक्षा जास्त केलं म्हणून अपात्र केलं. बघा 102 मार्क होते यांना. अपात्र झालेले आहे ते. त्याच्यानंतरनं स्वइच्छेने धाव चाचणी सोडल्याचे अपात्र. ओके. त्याने धाव चाचणी घेतलेली नाहीये. त्याच्यानंतर बघा हे डिस्क्वालिफाईड याच्यामुळे झालेत. रनिंगमध्ये डिस्क्वालिफाईड झालेले आहे ते. त्याच्यानंतरनं शारीरिक मोजमापमध्ये काय केलं, की अपात्र झालेले आहेत. हे विद्यार्थी आहेत ना, ते काय केले, की डिस्क्वालिफाईड झालेले आहेत. तर हे अशी यादी काय केली जर प्रसिद्ध केली, ओके, विद्यार्थ्यांची. ठाण्यासाठी काय केली, की प्रसिद्ध केली तर विद्यार्थ्यांना कसं, की कन्फ्युजन जे आहे ते दूर होईल त्यांचं. कारण काय होतं, की एवढे विद्यार्थी अपात्र होऊ शकतात का ॲक्चुअली जर पाहायला गेले, की त्याच्यामधून काही विद्यार्थ्यांचं अजून त्यांच्याकडनं बाकी आहे. ओके. म्हणजे कुणाचं विद्यार्थ्यांची यादी राहिली आहे का? हे कळायला मार्ग नाहीये. ओके. काही-काही वेळेस कसं होतं, की काही-काही वेळेस याद्या राहिलेल्या आहेत. आता तुम्ही जर पाहाल, तर इथं जर तुम्हाला काय करतो, की मी आय थिंक याची होती अ, नागपूर नाही गडचिरोलीची होती वाटते यादी ती. तर त्यांनी काय केली होती गडचिरोलीची यादी ओके. इथे सप्लिमेंटरी लिस्ट लावून काय केलं होतं, की आय थिंक हे अब्सेंट होते का यासाठी केली होती ती बहुतेक. अंतिम अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी होतं. तर एक वेळेस त्यांनी काय केलं होतं, मी आय थिंक याच्याकडे मेन याच्यावरती वेबसाईटवरतीच त्यांनी एक सूचना काढली होती. ज्यावेळेस काय होतं, की ते विद्यार्थी राहिले होते त्यांच्याकडून आणि त्यांनी काय केलं, की परत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं होतं. हे झालेलं आहे. तुम्हाला मी दाखवेलच. मी विदाऊट प्रूफ नाही बोलत आहे. मी वाचलेलं आहे. माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. पण विभाग कोणता आहे तो एक्झॅक्टली आयडिया माझ्या लक्षात येत नाही सध्या. तर त्यामुळे मी हे नाही सांगू शकत. पण सध्या मी दाखवतो तुम्हाला. की काय स्टेटस आहे ते कुठं कोणत्या विभागात तसं झालं होतं. तर तसं नसायला पाहिजे यासाठी आपण काय करत आहोत, की पाहत आहोत, की एक्झॅक्टली मुलांना कळायला पाहिजे. बरोबर आहे त्यांचंही म्हणणं विद्यार्थ्यांचं बरोबर आहे, की तुम्ही डॉक्युमेंट म्हणजे आम्हाला जर डिस्क्वालिफाईड करत आहात, तर आम्हाला रिझन कळायला पाहिजे, की डिस्क्वालिफाईड काय आहेत ते. एवढे विद्यार्थी डिस्क्वालिफाईड जर पाहिला तुम्ही, तर का विद्यार्थी डिस्क्वालिफाईड हे त्यांना कारण समजलं पाहिजे. ओके. तर अपेक्षा आहे त्यांनी लवकरात लवकर डिस्क्वालिफाईड विद्यार्थ्यांची यादी लवकरात लवकर वेबसाईटवरती टाकेल. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.